नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. इतिहासकार इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ आणि कोल्हापुरात आल्यास त्यांना जीवे मारण्याची धमकी प्रशांत कोरटकर यांनी दिली. या घटनेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. पूर्ण महाराष्ट्रात शिवप्रेमींसह मराठा समाज चांगलाच आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे. आज धुळ्यात देखील सकल मराठा समाजाच्या वतीने इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ करणाऱ्या प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात कठोर कारवाई करून धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. इतिहासकार इंद्रजित सावंत यांना फोनवरून शिवीगाळ केल्याचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. सावंत यांनी सोशल मीडियावर कोरटकर यांचा एक कथित ऑडिओ क्लिप प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करताना ऐकू येतात. त्यामुळे सकल मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी देखील यावेळी धुळे शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली. गुन्हा दाखल आहे कोल्हापूर पोलिसांकडे आणि कोल्हापूर पोलिसांची टीम ऑलरेडी त्याच्यामध्ये त्यांच्या ह्याच्यात आहे. आपल्याकडं कायदेशीर तुमच्या बाकी मुद्द्याशी मी सहमत आहे की जो आहे सामाजिक तेढ आणि त्या सगळ्या गोष्टी त्याची दखल घेऊन आम्ही याच्यामध्ये कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध इतिहास संशोधक प्राध्यापक इंद्रजित सावंत सरांनी छत्रपती संभाजीराजे यांना ब्राह्मणांच्या कारकुनांनी पकडून दिलं अशा प्रकारचं विधान केल्यामुळे नागपूर येथील पत्रकार तथाकथित पत्रकार समजणारा प्रशांत कोरटकर यांनी त्यांना रात्री कोल्हापूर येथे फोन करून त्यांना मोबाईलवरून जीवे ठार मारण्याची धमकी दिली, त्यांना अश्लील शिवे दिल्या, तमाम मराठा समाजाच्या भावना दुखावतील अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्यावर आरोप केले. आणि एवढंच नव्हे तर छत्रपती हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय तसेच राजमाता जिजाऊ मासाहेब राजमाता जिजाऊ धर्मवीर संभाजीराजे यांच्याबद्दल देखील त्यांनी अतिशय अर्वाच्य शब्दामध्ये तिथे शब्दप्रयोग केल्यामुळे तमाम इतिहासप्रेमी शिवप्रेमी जनतेच्या भावना दुखवल्या गेल्या आहेत, मराठा समाजाच्या भावना दुखवल्या गेल्या आहेत. म्हणून या प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात या ठिकाणी आम्ही धुळे शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी आलो असता साहेबांनी सांगितलं एस साहेबांची भेट घ्या आणि आता एस साहेबांची भेट घेऊन आम्ही त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी दखलपात्र गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही मागणी करणार आहोत. आणि हा गुन्हा दाखल निश्चित पोलिसांना करून घ्यावा लागेल अशी आमची मागणी आहे. प्रशांत कोरटकर याला तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी अशा प्रकारची आमची सकल मराठा समाजाची तसेच देशद्रोहाचा त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशा प्रकारची सकल मराठा समाजाची मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि आता निवेदन दिलं आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.